आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6,49,000 जमा। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभूमी आहेत। या ठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात। पंचगंगा स्मशानभूमी इतर ठिकाणी गुप्तदान पेट्या ठेवण्यात आल्या आहेत। स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, रक्षा विसर्जनासाठी येणारे नागरिक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात। या गुप्तदान पेट्या दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात। पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी बुधवारी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव ढोणे, आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार, नंदकुमार पाटील, प्रकाश लोंढे, सूरज घुंडकीकर, महेश भोसले व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले। या दानपेटीमध्ये 4,19,675 व ऑनलाईन स्वरूपात 2,30,109 अशी एकूण 6,49,784 इतकी रक्कम जमा झालेली आहे। यापूर्वी मार्च 2025 मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या। यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल ₹1,61,537 इतकी रक्कम दान स्वरूपात दानपेटीत प्राप्त झालेली होते। स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळी, नागरिक यांच्याकडून शेणी लाकूड दान करण्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे। याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी आहे।